afternoon, students. How are you? Welcome all of you to our online class. In the last period, we have learned about nouns, sentence word, and pronouns. In the sentence word, we have also learned how to construct or make a meaningful sentences. But now today we are going to learn a new topic that is given on the page number 23. So open your textbook and see the page number 23. The new topic, the title of the topic is that 1.7, Are You a Die Kid? The title of the new topic is that Are You a Die Kid? Die. DIY. Die is the short form of do it yourself. D stands for do, I stands for it, and Y stands for yourself. So die means do it yourself. विद्यार्थी मित्रो, याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्ही बालवयात होता, लहान होता, तेव्हा तुमची कामं तुमचे आई वडील किंवा घरातील इतर जी वयस्क मंडळी होती ती करून देत होती. परंतु आता तुम्ही आता 6वीत आलात, 11 वर्षे झालात, 12 वर्षे झालात, तेव्हा तुमची स्वतःची कामं तुम्हाला स्वतः करता येतात की नाही हेच आपण या नवीन टॉपिक मध्ये शिकणार आहोत. सो ओपन युअर टेक्स्टबुक अँड सी द पेज नंबर 23. दॅट इज अ न्यू टॉपिक. Name is that, or title is that 1.7, Are You a Die Kid? So dear students, I am going to read first, so listen it carefully. On the page number 23, there is a 1.7, Are You a Die Kid? So listen. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. They fed you, washed you, dressed you, and took you around. But things must have changed since then. Now that you are nearly 11 years old, you must have learned to do many things all by yourself. Now you are a do it yourself means die kid, right? Here is a list of some things an 11-year-old child should be able to do. And never mind if you can't do some of these things as yet, there is a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. विद्यार्थी मित्र, आपण जो आता पॅरेग्राफ वाचला त्या पॅरेग्राफमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत आणि काही शब्द हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. तर जे अभ्यासलेले शब्द आहेत त्यांची आपल्याला या निमित्ताने उजळणी करायची आहे. त्या नवीन शब्द आहेत ते आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. तर नवीन आलेले शब्द आणि अभ्यासलेले शब्द या शब्दांची यादी आता आपण करणार आहोत. तर यू राईट डाऊन ऑल ऑफ देम इन युअर नोटबुक नीटली. परंतु विद्यार्थी मित्रो, काही शब्दांची ओळख आपण चित्राद्वारे सुद्धा करून घेणार आहोत. सो लेट्स सी द फर्स्ट वर्ड्स अँड इट्स पिक्चर. पेरेंट्स, आई वडील. टू फीड, भरवणे किंवा जेवू घालणे, खाऊ घालणे. टू वॉश, टू ड्रेस, पोशाख घालणे. टेक यू अराउंड, चक्कर मारून आणणे. नेवर माइंड, काही हरकत नाही. होल, WHOLE, होल म्हणजे संपूर्ण. होल इयर म्हणजे संपूर्ण वर्ष. आय होप यू अंडरस्टूड ऑल दीज वर्ड्स which are written on the blackboard. Now, dear students, I will explain this paragraph
line to line. So let's listen it carefully. So see 1.7. Are you a die kid? So let's listen. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. विद्यार्थी मित्र, जेव्हा तुम्ही लहान वयात होता किंवा बाल वयात होता तेव्हा तुमचे आईवडील किंवा इतर वयस्कर यांनी तुमच्याकरिता सर्व काही केलं. व्हेन यू वेर व्हेरी यंग मीन्स लहान होता किंवा बालवयात होता. युअर पेरेंट्स म्हणजे तुमचे आई वडील, ऑर अदर ग्रोनअप्स म्हणजे इतर वयस्कर घरातील मंडळी. डीड एव्हरीथिंग फॉर यू म्हणजे तुमच्याकरिता सर्व काही केले. दे फेड यू, वॉश्ड यू, ड्रेस्ड यू अँड टूक यू अराउंड. त्यांनी तुमच्याकरता काय काय केले तर त्यांनी तुम्हाला खाऊ घातले, अंघोळ घातली, कपडे घातले आणि आजूबाजूला चक्कर मारायला सुद्धा घेऊन गेले. दे फेड यू म्हणजे खाऊ घातले. वॉश्ड म्हणजे इथे अर्थ आपण अंघोळ घातली. ड्रेस्ड यू पोशाख कसा घालायचा तेही त्यांनी तुमच्यासाठी केलं. अँड टूक यू अराउंड आणि त्यांनी आजूबाजूला फिरायला सुद्धा नेला. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स दॅट. परंतु विद्यार्थी मित्र, त्यानंतर मात्र आता सर्व गोष्टी बदललेल्या असतील. का बदललेल्या असतील? बिकॉज ऑफ नाऊ दॅट यू आर नियरली 11 years old. कारण आता तुम्ही जवळजवळ 11 वर्षाचे झालेले आहात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. म्हणून तुम्ही 11 वर्षाचे असल्यामुळे तुम्ही खूपशा गोष्टी कोणाच्या मदतीशिवाय स्वतःच आता करायला शिकला असाल. नाव यू आर डू इट युअर सेल्फ मीन्स डाय किड. म्हणजे आता तुम्ही डू इट युअर सेल्फ मीन्स डाय बालक आहात. राईट? खरं आहे ना ते? हिअर इज a list of some things an 11-year-old child should be able to do. 11 वर्षाच्या मुलाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी येथे दिली आहे. And never mind if you can't do some of these things as yet. कदाचित तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी अजूनही करता येत नसतील तर नेवर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज इट. तर काळजी अजिबात करू नका. कदाचित तुम्हाला काही गोष्टी येतही नसतील, अजून जमतही नसतील तर नेवर माइंड. अँड नेवर माइंड if you can't do some of these things as yet. There is a whole year for you to learn these things. तर ह्या गोष्टी शिकण्याकरिता तुम्हाला तुमच्या पुढे संपूर्ण 1 वर्ष आहे. You will enjoy them. So let's begin our काम. तेव्हा तुम्ही त्या कामांचा आनंद घ्या. तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपण स्वतः करायला पाहिजे. सो लेट्स बिगिन आवर काउंट.
Now come to the first point. The first point is that, can you take care of your personal hygiene? Dear students, what is mean by personal hygiene? पर्सनल हायजीन मीन्स वैयक्तिक स्वच्छता किंवा स्वतःचं आरोग्य. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन मीन्स तुम्ही तुमच्या वैयक्तिक किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता का? इफ यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन, इट्स अ व्हेरी गुड. अदरवाईज इफ यू कॅनॉट टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन, सो व्हॉट टू यू डू? तर विद्यार्थी मित्र, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे? इथे पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये 3 ब्लॅक कलरचे डॉट दिलेले आहेत. तो प्रत्येक डॉट आपल्याला वैयक्तिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल आपल्याला सांगत आहे. सो द फर्स्ट डॉट, आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? मी माझी नखे नियमितपणे कापतो. ट्रिम माय नेल्स म्हणजे नखे कापणे. मी माझी नखे नियमितपणे कापतो. तुम्ही ते कापता का? डू यू? आय टेक अ वॉश ऑन माय ओन. मी माझी आंघोळ स्वतः करतो. मीन्स आय टेक अ वॉश ऑन माय ओन. मी माझे अंग स्वतः धुतो. अ प्रॉपर वॉश म्हणजे अगदी परिपूर्ण स्नान. I remember to wash behind my ears, under arms, elbows, knees, etc. अगदी मी आठवणीत ठेवतो. टू वॉश बिहाइंड माय इयर्स, माझ्या कानांमागे, अंडर आर्म्स काखेमध्ये, एल्बोज, नीज, एल्बोज म्हणजे कोपर, ढोपर इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण ठेवतो. डू यू? तुम्ही तसे करता का? अँड आय यूज इनफ वॉटर. आणि हो, मी पुरेसं पाणी वापरतो. नॉट मोर, नॉट लेस. अगदी अधिक सुद्धा नाही आणि कमी सुद्धा नाही. इनफ वॉटर मीन्स व्हॉट? पुरेसं पाणी. नाव कम टू द third point. I can oil and comb my hair on my own. Comb म्हणजे काय? केस विंचरणे. Comb my hair means what? केस विंचरणे. ऑइल, तेल लावणे. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकतो. And I can wash and dry my hair on my own. आणि मी माझे केस स्वतः धुतो आणि सुकवू सुद्धा शकतो. तर पर्सनल हायजीन, ज्याला आपण वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्याला ही कामं छोट्या छोट्या बाबी आपल्याला करता आल्या पाहिजे. इथे पहा, बिटू आणि पॅडी. तो पॅडी त्या बिटूला काय म्हणतोय? आय नो यू कॅन डू इट टू. But do you do it? But do you do it? Or do you still depend on your mother? का अजूनही तू तुझ्या आईवरच सगळं काही अवलंबून राहतो? असं पॅडी त्या बिटूला विचारतो आहे. Now, dear students, come to the next point. The next point is that, do you take care of your clothes? तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी योग्य प्रकारे घेता का? आय रीड फर्स्ट. आय कॅन इवन वॉश माय क्लोथेस वेन नेसेसरी. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. नेक्स्ट पॉइंट, आय डोंट स्टॅक अप यूज अँड सॉइल क्लोथेस. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाइम. आय ब्रश or scrub the soiled parts with soap before I add them to the washing pile. Next point, I can hang the clothes neatly without creases to dry on the clothes line. And the last one is, I can fold all clothes neatly.
विद्यार्थी मित्र, या नेक्स्ट पॉईंटमध्ये काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत, नवीन शब्द आहेत, ते प्रथमतः आपण पाहूयात. नेसेसरी, गरजेच्या वेळेला. द नेक्स्ट वन इज अंडर गारमेंट्स. अंडर गारमेंट्स मीन्स व्हॉट? अंतर्वस्त्रे. स्टॅकअप, जमा करून ठेवणे. सॉइल्ड क्लोजेस म्हणजे मळालेले कपडे. वॉशिंग बकेट, धुण्याची बादली. ब्रश और स्क्रब, घासून साबणाने किंवा ब्रश करून स्वच्छ करणे, घासणे. ब्रश और स्क्रब, घासणे. सॉइल पार्ट्स, मळालेला भाग. वॉशिंग पाईल. वॉशिंग पाईल म्हणजे धुण्याच्या कपड्यांचा ढीग, त्याला आपण काय म्हणतो? वॉशिंग पाईल. टू हँग म्हणजे टांगणे किंवा लटकविणे. विदाउट क्रिसेस, चुन्या न पाडता. क्लोजेस लाईन, कपडे वाळत घालण्याची दोरी. क्लोजेस लाईन. अँड द लास्ट वन इज फोल्ड. फोल्ड म्हणजे घडी करणे. नीटली, नीट, नेटक्या पद्धतीने. नीटली मीन्स काय? नीटपणे. नाव सी. I can even wash my own clothes when necessary. आवश्यक तेव्हा मी माझे स्वतःचे कपडे सुद्धा धुवू शकतो. I wash my undergarments every day. मी माझी अंतर्वस्त्रे दर दिवशी धुतो. I don't stack up use and soil clothes. मी माझे वापरलेले किंवा मळालेले कपडे जमा करून ठेवीत नाही. I put them in the washing bucket on time. मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवरती ठेवतो. ऑन टाइम मीन्स व्हॉट? वेळेवर. I brush or scrub the soiled parts with soap before I add them to the washing pile. धुण्याच्या कपड्यांच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळालेले भाग ब्रश किंवा साबणाने घासून स्वच्छ करतो. I can hang the clothes neatly without creases to dry on the clothes line. म्हणजे मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर अगदी कपडे नीटनेटके म्हणजे चुन्यानं पाडता सुकण्याकरिता टांगू शकतो. अँड द लास्ट वन इज आय कॅन फोल्ड ऑल क्लोजेस नीटली म्हणजे मी कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकतो. इन दिस वे आय टेक केअर ऑफ माय क्लोजेस. आणि विद्यार्थी मित्रो, अगदी डाव्या हाताला ती तारा आहे. ताराच्या हातामध्ये घड्या घातलेले कपडे आहेत आणि ती म्हणते कुक्कूला, यू टू कॅन डू ऑल धिस. हॅव यू ट्राईड? So dear students, we have studied here 2 points. One is related to how to take care of your personal hygiene, and second one is related to
how to take care of your clothes. So move on page number 24. There are some points. So let's study one by one. The first one is, can you swim? विद्यार्थी मित्रों, आतापर्यंत इथे आपण 2 पॉइंट्स अभ्यासले. पहिला पॉइंट होता तो पर्सनल हायजीन या संदर्भातला होता आणि दुसरा तुमच्या कपड्यांच्या संदर्भातला होता. तर तुम्ही तुमची वैयक्तिक स्वच्छता कशी राखाल आणि दुसरा तुम्ही तुमची कपड्यांची काळजी कशी घ्याल. तर पान नंबर 24 वर अजूनही काही पॉइंट्स आहेत, तर आपण ते एक एक करून अभ्यासूया. तर त्यातला पहिला पॉइंट्स आहे, कॅन यू स्विम. कॅन यू स्विम म्हणजे तुम्ही पोहू शकता का. द फर्स्ट पॉइंट, आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. व्हॉट इज मीन बाय स्विमिंग पूल? स्विमिंग पूल मीन्स पोहण्याचा तलाव. तर मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. सेकंड पॉइंट, आय कॅन स्विम इन अ वेल. अ वेल म्हणजे विहीर. मी विहिरीत सुद्धा पोहू शकतो. अँड द थर्ड वन इज, आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर. फ्री स्टाईल मीन्स हा एक, विद्यार्थी मित्र, एक पोहण्याचा प्रकार आहे, त्याला आपण फ्री स्टाईल म्हणतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर. मी यावर्षी फ्री स्टाईल मीन्स मुक्त शैली पोहणे शिकणार आहे. आणि थोडंसं खाली तो टोटो आणि मिया आहे. तर तो टोटो त्या मियाला काय म्हणतोय, हाऊ अबाउट यू. कारण मिया पाण्याला खूप घाबरते, तर टोटो तिला विचारतोय, हाऊ अबाउट यू, तुझं काय. नाव कम टू द नेक्स्ट पॉइंट, कॅन यू राईड अ बायसिकल. कॅन यू राईड अ बायसिकल. तुम्ही सायकल चालवू शकता का. द फर्स्ट पॉइंट, आय लर्न टू राईड अ बायसिकल व्हेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाचा असताना सायकल चालवायला शिकलो. सेकंड पॉइंट, आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. सेकंड पॉइंट काय सांगतोय, आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. टू राईड चालवणे, मी अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. अँड थर्ड वन मीन्स लास्ट, आय एम गोइंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. आणि मी जर शिकत नसेल किंवा मला सायकल चालवता येत नसेल, तर मी ती सुट्टीच्या दिवसात सायकल चालवायला शिकणार आहे. मीन्स आय एम गोइंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. व्हॅकेशन मीन्स हो, सुट्टी. तर खाली पॅडीचं चित्र दिलं आहे आणि पॅडी काय म्हणतोय, आय कॅन राईड माय बायसिकल विदाऊट द बॅलन्सिंग व्हील्स. म्हणजे मी माझी सायकल तोल सावरण्याकरता जे चाकं लावलेले असतात त्याला बॅलन्सिंग व्हील्स म्हणतात. तर तो पॅडी म्हणतोय, आय कॅन राईड माय बायसिकल विदाऊट द बॅलन्सिंग व्हील्स. नाऊ कम टू द नेक्स्ट पॉइंट. द नेक्स्ट पॉइंट इज, यू शूड केअर फॉर ॲट लिस्ट वन प्लांट. म्हणजे तुम्ही निदान एक रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. इथे ताराचं चित्र दिलेलं. तारा काय म्हणते, माय आंट गेव मी दिस लिटल पार्ट. माझ्या काकीने हे छोटे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दर दिवशी पाणी घालते. आय लूजन द सॉईल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. लूजन द सॉईल म्हणजे माती सैल करणे. अराउंड इट्स रूट्स म्हणजे मुळाभोवतालचे. फ्रॉम टाईम टू टाईम वेळोवेळी. मी वेळोवेळी त्याच्या मुळाभोवतालची माती
सेल करते. द लास्ट वन इज आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2 to 3 months. मी प्रत्येक 2 ते 3 महिन्यांनी त्याला थोडंसं खत घालते. कंपोस्ट, कंपोस्ट मीन्स व्हॉट? खत इन मराठी. आणि वरती विठू काय म्हणतोय? डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. वेगवेगळ्या रोपट्यांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्याची गरज आहे. आणि खाली तारा आहे. तारा काय म्हणते? आय लव्ह माय प्लांट लव्ह सनलाईट. मला माझे रोपटे आवडते आणि माझ्या रोपट्याला सूर्यप्रकाश आवडतो. At the last point on page number 24 is that can you dress up for a special occasion on your own? Special occasion? Special occasion means what? विशेष प्रसंग. Can you dress up for a special occasion on your own? म्हणजे एखाद्या विशेष प्रसंगी तुम्ही तुमचा पोशाख स्वतः करता का? Can you dress up for a special occasion? Special occasion means what? विशेष प्रसंग. So what is the point says to us? When I was in standard second, my father helped me, but now I can dress up on my own even for a special occasion. म्हणजे मी दुसऱ्या इयत्तेत होतो. When I was in standard second, my father helped me. तेव्हा माझे वडील मला मदत करीत होते. But now I can dress up on my own. परंतु आता माझा पोशाख मी स्वतःच करतो. Even for a special occasion. अगदी खास प्रसंगी सुद्धा. आणि थोडंसं खाली बिट्टू आणि कुक्कू आहे. तर कुक्कू त्या बिट्टूला काय म्हणते? आर यू प्रेझेंटेबल वेन यू व्हिजिट समवन इज? तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही नीटनेटके वाटता का? आर यू प्रेझेंटेबल वेन यू व्हिजिट समवन इज? तर असं कुक्कू त्या बिट्टूला म्हणते. So dear students, we have studied all points which are given on page number 23 and 24. So today we are going to stop here, and remaining point of the topic we will learn the next page. So I am going to stop my lecture here and we will meet next video. So take care and stay home, stay safe. Thanks.